म्हणजे सम्यक ज्ञानचा अर्थ आहे, सम्यक ज्ञानचा अर्थ काय? ज्ञानचा अर्थ स्व आणि पर. अध्यात्म भाषेत सम्यक ज्ञानाचा अर्थ स्व आणि पर. आगम भाषेमध्ये वस्तूची व्यवस्था जशी आहे तशी दोन्ही जाणून घ्यावे लागते. जशी वस्तू आहे, कारण वस्तू व्यवस्थाच माहित नाही तर स्व आणि पर भेद होणार कुठून अध्यात्म भाषेत? आगम भाषेने निरीक्षण करा, सगळ्या विश्वाचं जसं आहे तसं निरीक्षण करा. जे जिनेंद्र देवाने सांगितलेले 6 द्रव्य 6 तत्व त्यानुसार पहा. आणि पुढं जीव अन्य पुद्गलश्चन ही अध्यात्म भाषेचा प्रयोग करा, तर त्या ठिकाणी फळ सम्यक्त्व आहे. असं पण महत्व ना, सम्यक ज्ञानाला महत्व किती दिलं जाते अर्णव, आणि मिथ्या ज्ञानाला महत्व किती दिलं जातं? मिथ्या ज्ञानासाठी सगळं आहे. डॉक्टर किती खर्च केलाय डॉक्टरकीसाठी? खर्च झाला असेल ना, पण त्याने हुशार असल्यामुळे कमी झाला एवढं मला माहिती आहे ना. पण तेच धन इकडं, जेवढं धन त्याला त्याच्यात तसंच धन इकडे येणार आहे का स्वतःसाठी? जेवढं मन त्याच्यासाठी लावलंय तेवढं मन, जेवढं शारीरिक कष्ट त्याच्यासाठी तेवढं शारीरिक कष्ट, तप धर्मासाठी आत्मकल्याणासाठी. आपलेपणा आल्यानंतर आर्णव भारी का पंचपरमेष्ठीन शुद्ध आत्मा भारी? सांगा कोण भारी? आणि आतून यावं लागेल ना, तोंडातून